Jesus.
हरि जय जय हरि जय जय हरि जय जय राम विठोबार कुमाई रोबार कुमाई होबार कुमार रोबार जय रोबार कुमाई होबार जय रोबार कुमाई रोबार कुमाई रोबार कुमाई रोबार कुमाई रोबार कुमाई रोबार कुमाई खुर्ची ना खुर्ची जय राम कृष्ण जय जय राम हरि जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
सर्वा सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर ओहा विठ्ठल बरवा ओहा माधव बरवा विठ्ठल बरवा ओहा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम उपजे ते मरे मरे ते झुरे 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 जन्म एर झारे एक रूप कर्णवीर झाले स्वरूप कर्णवीर झाले स्वरूप देह कृष्ण नाम गोपी संगे मिळे कृष्ण नाम गोपी संगे मिळे देह कृष्ण नाम गोपी संगे मिळे कृष्ण नाम गोपी संगे मिळे नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा घरी सोहळे बाळ क्रीडा घरी सोहळे बाळ क्रीडा अमर अमरे अमर कंद खरे अमर संगळे अमर अमरे अमर कंद खरे अमर संगळे ओ उणी गोजिरे दूध मागे दूध पारी निवृत्ती परिचार सर्व हा गोपाळ कृपाळ निवृत्ती परिचार सर्व हा गोपाळ कृपाळ तुझी दिन काळ आत्मा राम देह कृष्ण नाम गोपी संगे मिळे कृष्ण नाम गोपी संगे मिळे देह कृष्ण नाम गोपी संगे मिळे कृष्ण नाम गोपी संगे नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा जोडे बाळ क्रीडा बाळ क्रीडा गोपार कुमाई गोपाळ कुमारी गोपार कुमाई गोपाळ कुमारी नामदेव महाराज आगाव श्री हरिभक्ती सिद्धेश्वर महाराज ही शांतता कधी होणार मंडपात जन्म झारे एका रूपे जन्म झारे एका रूपे एक रूपे ते कृष्ण नाम गोपी संगे मिळे हे कृष्ण नाम गोपी संगे मिळे जन्म एक धारे एक रूपे जन्म एक धारे एक रूपे एक रूपे देह कृष्ण नाम गोपी संग मिळे देह कृष्ण नाम गोपी संग मिळे नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा बाळ क्रीडा आनंदा नंदा
नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा ते हे कृष्ण नाम गोपी संगे मेळे ते हे कृष्ण नाम गोपी संगे मेळे विठ्ठल 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 उपजे ते मरे उपजे ए त्या स्वयंसेवक कोण आहेत साधक त्यांनी सांगा. हे बडबड करणारे जे लोक आहेत ना, ही जत्रेचं प्रमाण कमी करा, यात्रेच ठेवा म्हणा त्यांना. शांत बसा, नाही तर मी कीर्तन तात्काळ जे विठ्ठल करीन. उपजे ते मरे उपजे ते मरे मरे ते झुरे जन्म एर झारे एक रूपे ते हे कृष्ण नाम गोपी संगे मिळे नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा अमर अमरे अमर कंद खरे होवोणी गोजिरे दूध मागे ते हे कृष्ण नाम गोपी संगे मिळे नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा निवृत्ती परिचार सर्व हा गोपाळ पूजी दीन काळ आत्माराम ते हे कृष्ण नाम गोपी संगे मिळे नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये आर्यधर्मोद्धारकाय संसारतमनाशिने श्रीमत्शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः. महाराष्ट्रातल्या सकल संतांच्या चरणावरती माझा माथा अत्यंत विनम्रतेनं नतमस्तक करत भगवान श्री गुरु दत्तात्रयांच्या चरण सानिध्यात कोल्हारवाडी फाटा या पवित्र मातीमध्ये मूलतः शिवगिरींच्या पदस्पर्शानं पावन पुलकित झालेला हा प्रभाग आहे. आणि या प्रभागात या मातीत आदरणीय श्रद्धेय सगळ्या भक्तजनांचं कल्याण करण्याची इच्छा अंतःकरणात बाळगून सदैव लोककल्याणाचा संकल्प करणारे हरिभक्तिपरायण दत्त उपासक श्रीहरी महाराजांचं मला निमंत्रण मिळालं. त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांना जोडलेला जो दत्तभक्त अनुयायी वर्ग आहे त्या सगळ्या जणांना धन्यवाद देतो. मंचस्थ माझ्या या डाव्या बाजूला बसलेले सगळे आदरणीय प्रेममूर्ती, सगळे हृदयस्थ असलेले माझे अंतःकरणापासूनचे सलगीचे सगळे स्नेही. ए शांत बसा. पेटी वादक, पखावज वादक, टाळकरी, मीडिया तंत्रावाले लोक, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया, पत्रकार, अन्नदाते, उपासक, हितचिंतक, समीक्षक, या सगळ्या जणांना धन्यवाद देतो. आणि एक तासभरच मी काल्याचं कीर्तन करणार आहे आणि आपल्या सगळ्यांची रजा घेणार आहे. आजचा विषय जरा अपरिचित आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडियाला सुद्धा, टाळकरी बांधवांना सुद्धा हा जरा अपरिचित अभंग आहे. परंतु आता अल्फाबेटिकल आणि गुगल या कोणाचं ऐकायचं नाही, माझं ऐकायचं. ज्याला आवाज येत नाही त्याने आराम करायचा. जे खरे ऐकणारे आहेत ते जातीवंत पुढे बसत असतात. त्याच्या बंगल्यात माझा आवाज जावा त्याला मी काय ॲफिडेविट करून दिलं नाही की माझ्या या 3000 माझा आवाज तुझ्या कानावर घालून तुझं कल्याण करीन. तुझं भिवंडी होऊ दे, मला काय करायचं त्याच्याशी. माझ्या भूमिका आहेत त्या सांगणारे नीट ऐका. आवाज एवढाच ठेवा, आवाज वाढू नका. श्रोते हो,
आजचा अभंग श्रीमद निवृत्तीनाथ दादांचा आहे. मला प्रचंड अण्णा शांततेची सवय, बाहेरसुद्धा माझी जी शिस्त आहे ती शिस्त आहे. लाख लोक, 1.5 लाख लोक, 2.25 लाख लोक, 30,000 लोक, 50,000, 5,000पासून 100पर्यंत मंडपात चुली व शांतता असेल तर अभ्यासू वक्त्याला काही चिंतन करता येतं, नाही तर ते पुंडलिक वरदा, पंगती, अन्नदान याला फार काही तसं महत्त्व नाही. डेव्हलपमेंट, बांधकाम ही नगण्य वस्तू आहे. चिंतनीय भूमिका मांडणं नाना अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं निवडलेला अभंग जरा अपरिचित आहे माझ्या सगळ्या टाळकऱ्यांना, परंतु या गुगल आणि अल्फाबेटिकल प्रमाणे आद्याक्षर टाकलं की आता गाथे सगळे मोबाईलच्या माध्यमातून लोकांना कळायला लागलेत. पूर्वी 10वीला, 7वीला, 12वीला जर कॉफी करताना पकडल्या गेला तर कॉपीराईट ॲक्टप्रमाणे त्याचं रेस तिकीट करत असायचे. पण देशकाल परत्वे तुम्हाला मला बदलावं लागणार आहे. सगळेच अभंग टाळकऱ्यांच्या, सगळेच अभंग कीर्तनकारांच्या पाठ असतात असं नाही. त्यामुळं कीर्तनकारांनी टाळकऱ्यांना सांभाळून घ्यावं, टाळकऱ्यांनी महाराजांना सांभाळून घ्यावं. हा समन्वय ठेवत ठेवत तुम्ही आम्ही खिळीमिळी गदारुळी आनंदे या संतोक्तीप्रमाणे मला निवृत्तीनाथ दादांच्या अभंगपर गवळणीवरती यात दत्तधामाच्या पवित्र मठावरती काही आत्मचर्चा करायची आहे. नित्याचे अभंग तुम्हाला ऐकायला मिळतात. नंदाच्या घराला गोकुळीच्या सुखा उपजोनिया पुढती येऊ. माझा असा सातत्याने महाराष्ट्रभर अट्टहास आहे की जे अपरिचित संतांच्या गाथेतले अभंग आहेत ते लोकांच्या समोर कसे देता येतील याकरता प्रयत्नशील राहणं आपलं उत्तरदायित्व आहे, आपलं काम आहे. याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा मी करतोय. असा दिहू आहे, आळंदी आहे, सासवड आहे, मुक्ताईनगर आहे, पैठण आहे, हे सगळे तीर्थच आहेत. पण या सगळ्या तीर्थांचं तीर्थ आपल्या महाराष्ट्रात कोणतं असेल? मठ मंदिरं तर हा विषयच नगण्य आहे, परंतु वारकरी संप्रदायाचे आद्य जे स्थान आहेत क्रांतदर्शी, त्यात निवृत्तीनाथ दादा हे मास्टर माइंड आहेत. निवृत्तीनाथ दादा आपल्याकडं आपल्या भाषेत सांगायचं असलं तर हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत. ते राष्ट्रीय प्रणेते आहेत आणि त्यांच्याच कृपेनं अनुपम शिलेपासून महाराष्ट्रातल्या संत परंपरेला वारकरी तत्त्वज्ञानाची उद्घोषणा तुमच्या माझ्यापर्यंत कळाली. आता भावना माझ्या नीट ऐका. त्रिंबक तीर्थाचं मूळ नाव आहे त्रिअंबक. त्रिअंबक म्हणून माझं जे कीर्तन आहे ना, जे स्टडी करणारे लोक आहेत संप्रदायात किंवा पत्रकारितेत, त्यांनाच हे कीर्तनं फावल्या जातात आणि त्यांनाच मी स्वीकारतो. उगी गाबाळी गर्दी आणि उग प्रचंड समाज कसा तरी त्यात जाण्यात काही मजा नाही आणि अशा लोकात आपल्या जीवनातला वेळ वाया घालवण्यातही मजा नाही, म्हणून मी बाहेर फिरतो. हे वाक्य ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. बाहेर फिरतो. त्रास होतो प्रवासाचा, जाण्या येण्याचा, पण टापटिपीचा अभाव आणि सुली व शांतता हे प्रकरण भंग पावले तर वक्त्याला निवडलेल्या पॅरेग्राफ किंवा सब्जेक्टशी एकरूप होता येत नाही. त्यामुळं निवृत्तीनाथ दादा हे त्रिंबक तीर्थातले. मी चिंतन करतोय त्रिअंबक म्हणजे काय? अंबिका म्हणजे स्त्री शक्ती, अंबिका म्हणजे स्त्री शक्ती. संत तिथे विवेक आणि शंभू तिथे अंबिका. हा जो ज्ञानोबराच्या ओवीचा प्रकरण खंड आहे. शंभू म्हटलं की अंबिका आली, संत म्हटलं की विवेक आला. तद्वत भगवान शंकर, भगवान ब्रह्मदेव, भगवान विष्णू हे तिघजण देव त्रिंबकला एकटे राहत नाहीत, तर त्यांच्या समवेत त्यांच्या अर्धांगिनी पत्नी आहेत. तो वारकरी संप्रदायातला मठाधिपती पत्नीसह वर्तमान असावा का? त्याचं उत्तर आहे असावा. पुढे भविष्यात काहीतरी काळबेंद्र होण्यापेक्षा वैवाहिक असला तर काही प्रॉब्लेम नाही. माझे विधान नीटनीटके ऐका. जरा परखड आहे, स्वच्छ आहेत की हे कडक आहे, मला आवडलं नाही, मला बोलू नका, काही प्रॉब्लेम नाही. विठाला विठाला असे सानंदम सुहास्य वदनम क्रांता मृदू भाषणी मिष्टान्न पानंग्रहे साधो संगमुपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रम. गोरोबा काका, सावता महाराज, नरहरी महाराज, बंका वंका, जळोजी, जगद्गुरु तुकोबाराय, माणकोजी महाराज बोधले, त्याचबरोबर आपल्या चाकरवाडीचे माऊली, काही नावं मला थोडेफार तुमच्यासमोर मांडता येतील. शांतीब्रह्म एकनाथ महाराज, भानुदास महाराज, चक्रपाणी महाराज, ही जरा प्रदीर्घ यादी संप्रदायाची तपासा. हे सगळे ग्राहस्थ जीवन जगणारेच होते. काही काही शंका तुमच्या मनात आहेत. लोक
दडपणापोटी, भीतीपोटी, आदरापोटी विचारत नाहीत. उदाहरणार्थ मी आणि महाराज प्रपंचात आहेत आणि भगवे कपडे आहेत असा प्रश्न सामान्य जनतेपेक्षा वारकऱ्यातले जे बुवा आहेत अर्धवट, त्यांना प्रॉब्लेम निर्माण होतात मनात की हे असं कसं काय. मी त्यांना सांगत असतो तुम्ही आधी पाणी न्या मग मला प्रश्न विचारा. नाही कळलं तुम्हाला? म्हणजे चूळ भरायला, तोंड व्हायला वगैरे वगैरे. तुम्ही अर्धवट आहे, तुम्हाला काही कळत नाही, माहिती नाही. तर ती चिंतनाची भूमिका जरा वेगळी अशी आहे की एक संन्यस्त प्रकार असा आहे की ती महापुरुष दीक्षा आहे आणि महापुरुष दीक्षेतल्या यतीनं आपल्या आहे त्याच घरात या वस्त्रात आनंद उपभोगायचा आहे. याला एकनाथ महाराजांच्या भागवतातली ओवी एक संदर्भ म्हणून तुमच्या कानावर घालतो. कीर्तनात प्रमाण लागतात ना, प्रमाण. आणि ते प्रमाण असे, वार्धकी कुटी करोणी पुत्राची घरी, नित्य भिक्षा मागे तयाची द्वारी, या नाम निर्धारी कुटी चक जान. ऐकली का ओवी तुम्ही सगळ्यांनी? वार्धकी कुटी करोणी पुत्राची घरी, नित्य भिक्षा मागे तयाची द्वारी, या नाम निर्धारी कुटी चक जान. 60 माझी ओलांडली, मग 50 नंतर वृद्धोपकाल या कालखंडात आहे की नाही? 25 वर्ष ब्रह्मचर्य, 25 वर्ष प्रपंच, 25 वर्ष वानप्रस्थ आणि उरलेल्या 25 संन्यास. ही शतगणना मानवाच्या देहाची होती. कलियुगात आत्ता मिनिमम 80 धरा, 75 धरा, किती चोक 75 किंवा किती चोक 70 असं गणित केलं तर वयकाल गणनेप्रमाणे शक इसवी सन आणि संवत्सराप्रमाणे आम्ही निवडलेला हा मार्ग प्रशस्त, योग्य, लिगली, कायदेशीर, अध्यात्माच्या आणि संविधानाच्या दोन्ही चौकटीत बसतो. म्हणून ते काशाय वस्त्र श्रीहरी महाराज घालू शकतात. काशाय वस्त्रही काही लोकांना कळणार नाहीत. भगवे कपडे ते घालू शकतात. मी घालू शकतो. नाही तर आपल्याकडं बुवा लोकांचे प्रमाण ठरलेले आहेत. संसार दुःखमुळं आम्ही वैकुंठवासी आणि भगव्या कपड्यातला बुवा दिसला की बुवा लोकांना उधाण येतं. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे. पण त्याला पॅरलल एक प्रमाण आहे, त्याची समीक्षा करणारं. संन्यासी धर्माची जे करीती निंदा, ते नाही गोविंदा आवडत. म्हणून नाण्याच्या दोन्ही बाजू समीक्षा करता आल्या पाहिजेत. संस्थेत, परीक्षेत, संस्थानात, मठात, फडात, पक्षात, संघटनेत दोन्ही नाण्याच्या बाजू समीक्षा ज्याला करता येते तो चिरकाळ टिकतो. ज्याचं एकच नाणं आहे तो फार काळ टिकत नाही, 5-10 वर्षाचा कालखंड असतो. अशी माणसं निवांत होतात. म्हणजे माझा प्रदीर्घ 50 वर्षाचा या परंपरेतला अनुभव आहे. अज्ञानातले माझे 12-15 वर्ष वाया गेले असे गृहीत धरा. तर 50 वर्ष मी या परंपरेचा साक्षीदार असल्यामुळं मी तुमच्या समवेत अत्यंत प्रेमाने सांगतो, अण्णा शिंदेसाहेब, नाना या महाराज आणि आदरणीय मस्के पाटील, की मी आता सिनियर मोस्ट झालो आहे. त्यामुळं मी माझ्या भावना, उद्घोषणा तुमच्यासमोर मांडतोय. विषय चाललाय त्रिंबकचा. करायचा जन्म आपल्याला नाही, आधी तुमचं सन्मान मग मी पुढे जातो. बरं. मग विठ्ठल विठ्ठल भजन घेतो. विठ्ठल बोला कुंडली कवरधारी हरिनाथ भगवान, रामचंद्र भगवान, गोपाल कृष्ण भगवान, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज, अपने अपने माता पिता की जय, भारत माता की जय. वस्त्राच्या संबंधानं आपली समीक्षा झाली आहे. मी पुन्हा विषय एकदा डिटेक्ट करतो, आपण सगळेजण सावध राहा. वस्त्राच्या संबंधानं समीक्षा झाली आहे की या वस्त्रात ही व्यक्ती या मठाचं मठाधिपती पद आणि दीन दुबळ्यांच्या दुःखाची समीक्षा हे प्रकरण त्यांना करता येणं ईश्वर कृपेनं योग्य प्रकरण आहे. तुम्ही ऐकत राहा, सगळेजण ऐकत राहा. त्याचबरोबर तीर्थाचं वर्णन चाललं. त्रिअंबक घिगे साहेब, त्रिअंबक म्हणजे पार्वती आणि त्यांची पत्नी उमा म्हणजे सती, बरं का बबन काका, म्हणजे सती. त्याचबरोबर विष्णू, त्यांची पत्नी
रमा म्हणजे लक्ष्मी, ऐकताय ना तुम्ही सगळेजण, लक्ष्मी. आणि ब्रह्मदेव, त्याची पत्नी सावित्री. या तीन देवता जर आपल्या पत्नीसह वर्तमान वारकरी संप्रदायाचं आद्य क्रांतिकारी पीठ, केंद्र, उगमस्थान, निर्माता असलेल्या त्रिंबकला लिंगाच्या रूपानं एकत्र राहतात, तर श्रीहरींना आणि अजून काही बुवांना ग्रहस्थी मठात राहायला प्रॉब्लेम काय, अडचण काय? मला एकाने विचारलं, बुवानी तुम्हाला प्रपंच आहे, मुलं बाळ आहेत आणि मग तुम्ही आहे त्याच राजुरीच्या निवासस्थानी राहता. म्हणलं एकनाथ महाराजांची ओवी तुला कदाचित कळत नसेल, पुन्हा एकदा कोणातरी ज्ञात्या माणसाकडे जा आणि अर्थसंगती आई. तू भजन जरी पुष्कळ केलं तरी तुला अर्थ कळला असा अर्थ होत नाही. दिंडीत जरी चालला तरी तुला अर्थ कळतो असं नाही. माळा पुष्कळ असल्या तरी अर्थ कळतो असा त्याचा अर्थ नाही. त्याला कोणातरी ज्ञात्या व्यक्तीकडे जावं लागतं, तेव्हा संगती कळती, अन्यथा कळत नाही. चला, मग त्याने मला प्रश्न विचारला. मी म्हटलं माझ्या देवघरात चल. पाटांगणासारखं माझं छोटं देवघर आहे, पत्र्याचा हॉल आहे, राजुरीत निवास आहे, जिल्हा त्याला बीड आहे, गणपतीचं संस्थान आहे, जोशी पूर्वीचं कुळ आहे. मी आता यती झालो, आश्रमनामा मला मिळाला. आश्रमनामा म्हणजे प्लॉट, बंगला, जागा, मठ नाही. आश्रम हे संन्याशांचं उपनाव आहे. जसं भारती, सरस्वती, गिरी, तसं आश्रम. मी त्याला देवघरात घेऊन गेलो आणि त्याला मी विजय पांडुरंग दाखवला. थोडा आवाज कमी झालाय, विजय पांडुरंग. त्याच्या समवेत वामभागी मी रखमाई त्याला दाखवली, एक विषय कट. मी त्याला पंचधातूच्या रामाची मूर्ती दाखवली. रामा समवेत सीता आहे, वामांकारूढ सीता, मुखकमल. श्लोक सगळ्यांच्या पाठात त्या रामरक्षेतला, म्हणजे सीता त्याच्याबरोबर आहे. नंतर मी पद्मावती लक्ष्मी आणि तिरुपती बालाजी म्हणजे लक्ष्मी व्यंकटेश त्याला मी दाखवला. तो म्हणला त्याच्याही बाजूला लक्ष्मी आणि पद्मावती आहेच. मग जरा उग्र दैवत आहे, उग्र नरसिंह, नरसिंहात उग्र नरसिंह, योग नरसिंह आणि लक्ष्मी नरसिंह. किती नरसिंह झाले? 3. त्यातला एक नरसिंह मी त्याला दाखवला, माझा पूर्वापार असं लिहिला की त्याच्या मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे. कोण बसलेली आहे? लक्ष्मी. नरसिंह विष्णू आहेत, त्याची पत्नी लक्ष्मी, ती बसलेली मांडीवर. माता राहायला प्रश्न, दत्तात्रय फारच कडक दैवत आहे बाबा, जरा लांबूनच नमस्कार करायला हवाय. अशी भीती, दडपण, नियम इत्यादी आतापर्यंत शाब्दिक प्रकरणानं तुमच्या माझ्यापर्यंत प्रौढीने चालत आले. तर प्रॅक्टिकली मी पाहिलं तर दत्तात्रयाच्या मांडीवर अनघा नावाची शक्ती, कल्याण महाराज. कोणती शक्ती आहे? कोणती शक्ती आहे? मी तुम्हाला 100% सांगतो, रोज ऐकलेल्यापेक्षा माझ्या कीर्तनात 10 मिनिट का होईना तुम्हाला वेगळा भाव ऐकायला दिल्याशिवाय मी राहणारच नाही. हा माझा अट्टहास आहे. आणि ती अनघा लक्ष्मी मांडीवर बसलेली आहे. मग ज्यांनी मला प्रश्न विचारला, तुम्ही येते असताना घरात राहता, मग आईसाहेब कुठे असतात? मला घरातच. मला हे सगळे देव बघून तुझं समाधान झालं नाही काय? मग त्याला मराठीत मी खमंग ढोकळा सांगितला, जरा वडापाव असलेला. त्याला मी म्हणालो आता माईकपासून बाजूला जाणार आहे आणि हे वाक्य मीडियापर्यंत येऊ देणार नाही जरा. विठ्ठल 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 विठ्ठल. राजकारणाच्या सभेत आणि धर्ममंडपाच्या कीर्तनात सगळेच प्रकरण लाईव्ह ओपनली समाजात न जाणं येणाऱ्या काळात इज्जतवान महाराज आणि नेत्यांचं काम आहे. काही शब्दांना प्रतिबंधच असला पाहिजे. खिळीमिळी आहे पण त्याला प्रतिबंध असला पाहिजे. यद्यपि सिद्धम लोकविरुद्धम ना करणीयम ना चरणीयम. पती पत्नीचं प्रेम खरंच आहे पण त्याला 4 भिंतीचा प्रतिबंध असावा लागतो. तसं काही शास्त्रातली प्रकरणं खरी आहेत पण ती कालबाह्य असतील तर या कालखंडात ती मांडू नयेत. फॉर एक्झाम्पल, म्हणूनचं तत्वज्ञान आत्ताच्या धर्ममंडपात वारकरी कीर्तनामध्ये जनसामान्यांना फावणारं प्रकरण नाही. याज्ञवल्क्यांची स्मृती या लोकांना कळणार नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या वचनाचे पुरावे देत देत या लोकांना विषय असा कळेल या भावनेपोटी मांडावा लागतो. चला, त्रिंबकला 3 देवता राहतात म्हणून त्या तीर्थाचं नाव त्रिअंबक आहे. अजून तिथे एक पाण्याचं कुंड आहे आणि त्याचं नाव कुशावर्त आहे. कुशावर्त, कुश आवर्त,
कुश नावाचं गवत आहे, त्या गवतानं ते पाणी आवरलं. म्हणजे पाटबंधारा, कोल्हापूर पद्धती, सिंचन प्रकल्प, पाणी अडवा पाणी जिरवा हे प्रकल्प त्या काळात ज्ञानोबारांनी रचले. नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध. केवढी डेव्हलपमेंट आहे. ना ग्रीक शास्त्रज्ञ, ना न्यूटन, ना कॉस्मादी गार्डा ही ज्ञानोबाराची प्रागतिक लक्षणं आहेत. पाणी आवरलं आणि कुंडाला नाव झालं कुशावर्त कुंड. ऐकताय ना. आणि तिथे निवृत्तीनाथ दादानं अनुपम शिलेवरती गहिनीनाथांचा गुरुमंत्र घेतला. अभंगात प्रवेश करताना अभंग कोणाचा आहे परिचय तर द्यायला हवाय की नाही व्याकरणाच्या नियमाप्रमाणे. आपल्या लहानपणी सुरेश भट्ट, कुसुमाग्रज, गदिमा यांच्या कविता किंवा धडे वाचताना संदर्भ सूची असायची आणि मग पुढं स्पष्टीकरण असायचं. निवडलेल्या अभंगात लगेच प्रवेशन जय विठ्ठल हे परवडणारं प्रकरण नाही. निवृत्तीनाथ दादा त्रिंबक तीर्थातले आणि त्यांच्याबद्दल समीक्षा करताना पैठणचे एकनाथ महाराज असं म्हणाले, देशमुख साहेब असं म्हणाले, विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू. विश्वाचा तो विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू. विश्व आणि जगत या दोघांचं वाचक एकच आहे. बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असा आहे घेगे साहेब, लिहिता आणि वाचताना काही लोकांना बोलायला चांगलं येतं पण लिहायला ड्रॉफ्टिंग करता येत नाही, अक्षर लिहिता येत नाहीत. म्हणजे पत्रास कारण की कारण ही बुवांची प्रॉब्लेम आहे. तरी भगवंताच्या कृपेने ही माणसं मोठी, त्यापेक्षा मोठं काय असलं पाहिजे अजून कल्पना करा. त्यांना कीर्तन की कीर्तन, हरी की हरी हे पण प्रकरण आहेत. म्हणजे मूलतः श्रोते जाऊ द्या पण बोलणाऱ्या वक्त्यांच्याच कार्यशाळा व्हायला पाहिजेत. आत्ता आदरणीय चैतन्य महाराज, जयवंत महाराज बोधले, प्रमोद महाराज जगताप आणि आम्ही आत्ता विकासानंद मिसाळ आळंदीला एक शिबिर असं घेतलं की युवकांना आणि युवतीला येणाऱ्या काळात कीर्तनाचं प्रेझेंटेशन सप्रामाण्याने कसं असलं पाहिजे. काय झालंय, क्षमा मागतो तुम्हा तिघांना, कदाचित माझा राग येतो की काय पण येणार नाही. राजकारण जेवढं प्रदूषित झालंय, प्रदूषित जाती, धर्म, कुळ, गोत्र, वर्ण, प्रांत, पक्ष, संघटना, नेता, उपनेता इत्यादी, तसंच सामाजिक क्षेत्र सुद्धा प्रदूषित झालंय. बरं, हे दोन्ही झाले याचं भय वाटत नाही, ठीक आहे चलेल, काल ओघ आहे. परंतु वारकरी संप्रदायाचं कीर्तन प्रदूषित होतं याचा खेद वाटतो. प्रदूषण म्हणजे काय? कमालीची आर्थिक लोलुपता, प्रकरण क्रमांक 1. मराठी कळती ना? आर्थिक लोलुपता. दुसरं प्रकरण, माईकच्या माध्यमातून कर्कश आरडा ओरडा, धिंगा मस्ती, नाचणं गाणं, कविता, भावगीत, समरगीत, लोकगीत आणि पोवाडे. त्यामुळे मूळ कीर्तनाचा ढाचा आणि ढंग आहे. आपल्याकडं 56 भाषेचा केलासे गौरव, एक प्रमाण. 4500 अभंग श्री महाराजांचे आणि शतकोटी संकल्प नामदेवरायांचा आहे. म्हणजे करोडो अभंग संख्या असताना दुर्दैवाने एखादं पद इकडचं तिकडचं म्हणायची वेळ आपल्यावर येणं म्हणजे राजाची कांता काय भीक मागे. कल्पना करा. मी उगीच सांगतो, पत्रकार वेगळा अर्थ बीडला लावू नका. डायरेक्ट अमित शहांचे जर माझे सेक हँड प्रकरण असतील हातात हात, तर ग्रामपंचायत सदस्यात मी अडकून पडू कशाला? काय पडलंय त्याच्यात? काय पडलंय? न्यूयॉर्कला, लंडनला मोदी गेले आणि इकडचे लोक म्हणले मी मानित. अरे तू माणूस नको, तुझं काय पडलंय? विठाला काही जीव असेत की सूर्य उदय त्यांना मान्य नाही, पाहायला डोळेच नाहीत, त्यामुळं मान्य नाही. नाही, माझे विधान तुम्हाला सगळ्यांना अभ्यासू लोकांना कळत असतील. जे फारच ग्रामीण प्रसादावाले त्यांच्यासाठी माझी विधानं नाही आहेत. जे साक्षेपी विचाराचं चिंतन करणारे लोक आहेत त्यांना मी काही माझ्या भावना तुमच्या समोर मांडतोय.
मला प्रदीर्घ प्रवास लांबचा करायचा आहे. रात्री मला जन्मकीर्तन आहे ओझर मिगला जिल्हा नाशिकला आणि 4:45ला मी राजुरीला प्रवास करून आलोय. केवळ मी अत्यंत प्रेमापुटी श्रीहरी महाराजांच्या इथे आलो, अन्यथा मला येता आलं नसतं. हे कीर्तन संजीवदास महाराजांचं असतं, पण या यादीतले संजीवदास महाराज जळगावचे असतील, समाधान भोजेकर धुळ्याचे असतील जळगावचे, समाधान शर्मा असेल, प्रकाश असेल, हे सगळे पोरं माझ्यावर नितांत जीवापाड प्रेम करतात. त्यामुळे यांच्याशी वैमनस्य, विरोध, गट तट, जातीय प्रतिबंधाच्या कुंपणाला तोडून ओलांडून मी पुढे गेलो असल्यामुळं मला ह्या असल्या दलदलीत आणि चिखलात रुचणं राहणं मला अजिबात आवडत नाही. विषय चाललाय अनुपम शिलेवरती गहिनीनाथांनी दादांना ज्ञान दिलं, निवृत्तीनाथ दादांना, आणि त्यांना विश्वगुरु उपाधी मिळाली. आता लोकाला वाचकच कळत नाही, लक्षार्थ कळत नाही. जगत आणि विश्व दोन्हीचा अर्थ एकच आहे. एका पिटी वादकाला देशमुख साहेब मी म्हणालो मला स्वर दे, त्यांनी काढला आणि माझ्या हातावर दिला. दृष्टांत तुम्हाला कळला ना, बाकीच्याच जाऊ दे सगळ्यांचं. त्यांना निरोप जरा उशिरा लागेल, तुम्ही माझ्या जवळ आहेत, कॅबिनेट आहेत सगळेजण. पण कधी कधी मंडपातल्या स्टेजवर टावर खाली रेंज नसते. त्यांना कळेल हे तर फारच लांबचं प्रकरण आहे. स्वर दे या शब्दाचा अर्थ आहे ध्वनी माझ्या कानावरती येऊ दे, असं त्याचा अर्थ आहे. त्याला ते उमगलं नाही, त्याला मी ते कळलं नाही. तसं जगत आणि विश्व दोन्हीचं वाचक एक आहे. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू. दातार म्हणजे देणारा, तुझे अवदारे जाणू स्वतंत्र, देताना म्हणसी पात्र परी कैवल्याचे पवित्र, वैर्याही दिधले, वैर्यांनाही देण्याचा सुस्वभाव ज्याचा आहे, असे जे ते निवृत्तीनाथ दादा आहेत. आणि ज्ञानोबा यांच्याकडनं ज्ञान माऊलीला आल्यामुळं ज्ञानदेवासार चोजविले, मला समर्पित केले आणि ते तुकोबारायांच्यापर्यंत, निळोबारायांपर्यंत, नाथारायांच्यापर्यंत, आपल्याकडं स्वामींच्यापर्यंत आलं. नगद नारायणापर्यंत, त्याचबरोबर वामनभाऊ, भगवान बाबा, माणिक बाबा, ईश्वर भारती, गंगा भारती या सकल संतांच्यापर्यंत हा तत्वज्ञानाचा ओघ वाहत कोल्हारवाडी फाट्याच्या दत्तमंदिरापर्यंत येऊन शिवगिरीपर्यंत पोहोचला. आणि तोच विडा आमच्या श्रीहरी महाराजांनी उचलला. आणि मग तो स्वादिष्ट विडा तत्वज्ञानाचा श्रोत्याच्या समोर देत असताना समीक्षा करणाऱ्या काही देखण्या कीर्तनकाराला निमंत्रण देऊन या वाघ यज्ञामध्ये आहुती देण्याचा सुयोग श्रोत्यांना आणि वक्त्याला एकत्र यावा याकरता हे कुटुंब त्यांना मानणारा वर्ग स्टडी करतोय. त्यांना मी धन्यवाद देतो. अभंग कोणाचा परिचय झाला, आता अभंगाची भूमिका उपजेते मरे. आल्या का सर्वांना? महाराज बोलले काय? हा बाबा करायचं का जन्म? हा अभंग घ्या. ए अभंग काढा. अभंग पाकळे सर्वांना पोचले का? धरी अवतार विश्वतारावया, आत्रीची अनुसया गरोदर. गाथा एकनाथ महाराजांचा, गाथा संत एकनाथ महाराजांचा अभंग आहे. धरी अवतार विश्वतारावया, आत्रीची अनुसया गरोदर, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी हा अभंग आहे. ऐका जरा, मंडपातल्या ह्या माता भगिनी शांत बसा. आवाज गलबल करू फुलं वाटण्याच्या निमित्ताने, अक्षदाच्या निमित्ताने एकीमेकाला बोलत बसता. घरात तुम्हाला वेळ नाही का ग? सापडला का अभंग? पखावज वादक थोडा पखावज चढा झालाय. धरी अवतार विश्वतारावया, धरी अवतार विश्वतारावया, धरी अवतार विश्वतारावया, आत्रीची अनुसया गरोदर, आत्रीची अनुसया गरोदर, आत्रीची अनुसया गरोदर, आत्रीची अनुसया गरोदर, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल
शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथे शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथे शुक्ल पक्ष दिनी पूर्ण शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी पौर्णिमायास मार्गशीर्ष गुरु तिथी पौर्णिमायास मार्गशीर्ष गुरु तो वासर उत्सव काळ 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 एका जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकार निर्गुण निराकार आकार निर्गुण निराकार आकार आरतु काळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथे शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथे शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथे शुक्ल पक्ष दिनी पूर्ण कुंडली अवधूत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा अवधूत चिंतन सद्गुरुनाथ महाराज पाळणा होईल एक पाळणा पटकन लवकर लवकर पटकन पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश कास अनुसूया सोपटी आले जन्मास जो बाळा जो रे जो दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले मुनी नारद चंदन बाळाचे तार दत्त बाळाचे चरण वंदिना जो बाळा जो रे जो दत्त बाळाचे चरण वंदिना जो बाळा जो वा 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 छान छान विठ्ठल दुसऱ्या दिवशी छान म्हटलं ताई नगर जनाची आई आई छान वा वा छान प्लीज पार्लमेंट मेंबर प्लीज कामकाज तहकूब करायची वेळ माझ्यावर आणू नका वा वा छान अतिशय सुंदर म्हणल्या टाळ्या वाजवा सगळेजण वा 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 सुरुवात झाली आपली उपज येते मरे बसून घ्या खाली आता. उपज येते मरे मरे खाली बसून तेते घ्या. झुरे ऐका उपज येते मरे मरे तेते झुरे गवळणच अशा प्रकारच्या ढंगाची आहे आणि ही गवळण निवडण्याचे अनंत अर्थ आहेत. आपल्या आदरणीय श्री हरी महाराज पवारांचे पितृचरण वडिलांनी देह ठेवला त्या प्रकरणाला दंडीयती असल्यामुळे मला येता येत नाही. पुढचं वाक्य ऐका वर्ष श्राद्धाच्या प्रकरणाला मला येता येत नाही कारण नाथषष्ठीच्या कालखंडात पुण्यस्मरण येतं म्हणून मी अभंग गवळण काला आणि मृत्यू
या 4 चौकटीमध्ये कमी खर्चात चिंतन करतो आहे. ऐकताय ना? वा, तुम्ही सगळे रिस्पेक्टिव्ह असल्याबद्दल तुम्हाला मी खूप धन्यवाद देतो. उपजेते मरे. आता हे मत संतांचे, वेदाचे, उपनिषदाचे, महाराष्ट्रातल्या सारस्वताचे. मला वाटतं तुम्ही सगळेजण आणि तुम्ही सगळ्या जणी या मताला सहमत आहेत. जो जन्माला आला त्याचा मृत्यू पक्का आहे की नाही बोला कोणीतरी. का कुणी असं म्हणालं की भारताच्या पूर्व राष्ट्रपतीचा मी पुतणे असल्यामुळे सध्या 50 वर्ष मला मृत्यू नाही. एथ नाही उरो आले अवतार एरते पामर थोर किती. रामकृष्णही आले आणि गेले त्या विना काही जग ओस पडलंय. त्यामुळे बडे बडे आले बडे बडे गेले. कार्य संपलं की तुम्हाला मला जावं लागतं. कायम विजयाचा ताम्रपट जन्मभर कुणी कुणाच्या बरोबर गळ्यात आणलेला नाही. वाक्य नीट ऐका. उपजेते मरे. पदार्थ निर्माण झाला की तो नाश होणार हे पक्क ठरवायचं. मला 101% माहिती आहे की मी जन्माला आलेलोय, माझा काळ संपत आलाय, मी एक दिवस लवकर जाणार आहे. कदाचित तुमच्याकडे वशिला असेल, धन असेल, संपत्ती असेल, विद्वत्ता असेल, आरोग्य असेल, डॉक्टर असेल. या जीवावर तुम्ही म्हणाल की मी अजून 10-20 वर्ष जगेल, तर पापणी लवेपर्यंत तुमचा माझा एक क्षणार्धाचा सुद्धा भरोसा अजिबात नाही. शरीराची होय माती. तुमचा आणि माझा नाश पक्का ठरलेला आहे. जो जेथून आला तिथे मला जायचंय. उदाहरणार्थ तात्काळ उदाहरण आहेत. हा टीप वाय दत्त संस्थानातला आहे, मला मंडपात दिलाय, तो मला परत करावा लागेल. हा स्पीकरवाला जिथून आलाय त्याला त्याच्या गावी पाठवावं लागेल. हे स्टँड, हा माईक त्याला द्यावा लागेल. मशनरी द्याव्या लागत्याल. हे टाळकरी जालना आळंदीवरून आले, ह्या लिखी आल्या, त्यांना आज निरोप समारंभ द्यावा लागेल. का असं ठरेल हे क्लिअर केलेत. तसं अजून एक एकर घ्या, जरा एवढाला खाली खांदा आणि यांना कॉन्क्रीटमध्ये फिट कायम करा. अरे हसता की नाही तुम्ही, काही बोलता की नाही? अर्ध खांदा कमरे एवढं आणि कॉन्क्रीट टाकून यांना फीड करा आणि वेल्डिंगने रॉड आणून संधाता करून पक्क करा. म्हणजे इकडे तिकडे जाणार नाहीत. अरे जे जिथं आणले तिथं ते सोडावे लागतील. हा नियम आहे की नाही? नियम आहे. उसनं घेतलेलं पीठ परत द्यावं लागेल की नाही? तसं देह हे 5चे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे. काय 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 प्रश्न आहे? काय शिल्लक आहे? तुम्हाला मला सोडावं लागेल. पण या कमी काळातच केवढा राष्ट्र, त्यात आपलं राज्य, त्यात आपला जिल्हा, त्यात आपला तालुका, त्यात आपलं गाव, त्यात चिमुकली आपली खोली, त्यात आपला चिमुकला जीव. पण गप्पा केवढ्या बडेजावाच्या माणसाच्या असतात की जसा काही या विश्वाचा चक्रवर्ती सम्राट झाला. अरे बडे आले बडे गेले आणि अहंकाराचा टच ज्यांना ज्यांना झालाय तिथे तात्काळ लवकर संपलेत. हा आपल्याकडचा इतिहास आहे. श्रोते हो, उपजेते मरे, मरे तेथे झुरे. जरा डार्विनचं मत वेगळं आहे. तो उत्क्रांतीवादाचा जनक आहे. तो असं लिहितो की एकदा मृत्यू झाला की पुन्हा त्याचं जाणं येणं हे काही पक्क प्रकरण नसतं. हा डार्विनचा उत्क्रांतीवाद आहे. त्याचबरोबर नास्तिक मतवादी असेत. नास्तिको वेदनिंदका. हा वेदाची उपनिषदाची निंदा करणारे जे लोक आहेत ते नास्तिक आहे, ती व्याख्या झाली. आता 4 वाक कोण? यावत जीवम सुखम जीवे ऋणं कृत्वा घृतं पिबे भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. सरळ स्वच्छ मराठी अर्थ सांगतो. शरीर आहे तोपर्यंत बंगला बांधा, पीयूपी करा, एसी रूम करा, इंडिवेअर पिजोरो गाडी घ्या, मजा करा, पैसे नसतील तर कर्ज काढा, रन काढून सण करा, तूप आणा, दिवाळी करा. याला काय म्हणायचं? याला चंगळ भोगवाद म्हणायचं. आणि या मताला टच आहेत कोण? 4 वाक. वारकरी संत तसं नाहीत. ते म्हणतात जेने हा जीव दिला दान तयाचे करीन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. हा देह मला मिळालाय कसा? काक त्याली न्याय पावला हा देह. हा न्यायातला न्याय. टाळी वाजवावी आंधळ्यानी. अरे तुम्ही नाही, आंधळ्यानी. तुम्ही दिसणारे सगळेजण ऐकता का? म्हणजे आडनावाचे आंधळे सुद्धा नाही, लक्षात धरा. ओरिजिनल जो आंधळा आहे, ऐका ना ऐका ना, आंधळ्यांनी संध्या करावी आणि मग करतल कर पृष्ठाभ्यान म्हणताना अस्त्राय फट करताना अशी टाळी वाजवावी आणि त्या सहजच त्याच्या हातात कावळा यावा. तसा तुम्हाला मला हा मानव देह मिळाला. उद्भिज जारज इत्यादी प्रकरण आहेत. अंडज इत्यादी खेचर भूचर जलचर 84 लक्ष योनी फिरत फिरत हा जीव मानव नावाच्या संस्थेला उदयाला आलेला आहे. पण तरी सुद्धा त्यांनी सत्कर्म करावं, उत्तम काम करावं, हेवा देवा करू नये, आसोया करू नये, टीका करू नये,
निंदा करू नये, विरोधापुरताच विरोध करावा आणि एकदा का तो कालखंड संपला की आलिंगन देऊन एकामेकांना गळ्याला गळा लावावा आणि हातात हात घालून महाराष्ट्र, बीड, भारताची प्रगती करावी. वादाचं प्रकरण शिल्लक राहत नाही. वादे वादे जायते तत्वबोधाहा बोधाहा. श्रोते हो, माझा विषय इथपर्यंत आला की जे जे आलेत ते सगळे जाणारच आहेत. तुम्ही जाणं माना न माना, पण मृत्यू नावाचं प्रकरण आहे. तरी माऊली असं म्हणाली, आगा मरहा आवाज वाढलाय बर का, आगा मरहा बोलणं साहाती. कुणाला मर म्हटलं तर त्याला सहन होत नाही, मर म्हटलेलं सहन होत नाही, पण मरणारच आहे यात तिळमात्र शंका अजिबात नाही. उपजेते मरे. आता पुढचं प्रकरण आहे, मरे ते झुरे. जे जे मरतात ते झुरतात कसे, यावर दोन दृष्टांत देतो. काहींना हसण्यासाठी दृष्टांत आहे आणि काही अभ्यासकासाठी दृष्टांत आहे. दृष्टांत का द्यायचा? सामग्रेनं समालोचनम परीक्षणम निरीक्षणंच दृष्टांत. एखादा सिद्धांत कळण्याकरता जी उक्ती उपयोगात आणतात त्याचं नाव उदाहरण, त्याचं नाव दृष्टांत. खरा की खोटा वादात जाऊ नये. एके बंगल्यात माझा मुक्काम ठरला. तो होता आमच्या रामराव महाराज ढोकांचा प्रभाग वंडली काटोलला. त्यांच्यात मातोश्रीच्या पुण्यतिथीला माझी भागवत कथा होती. 7 दिवस मी चिंतन केली. 8वा दिवस पाटण सांगवीला कीर्तन होतं. बंगला मला उतरला आणि तिथले एक जख्ख म्हातारी मी पाहिली. वय झालं 103 वर्षाचं. अंग कंपायमान झालं होतं, डोळे किलकिले झाले होते, स्वर कातर झाला होता. ऐकताय ना? आणि सगळी कातडी हाडाला चिटकलेली होती. मुलगा वारलीला, ऐकता का? आणि नातवंड तिचं पालन करत होते. एक नातू माझ्याजवळ रडायला लागला आणि मला म्हणाला, महाराज आजीला बाहेर येता येत नाही, तिला पाया पडायची इच्छा आहे, हात सुद्धा उचलत नाही, तुम्ही आत आलात तर बरं होईल. मी आतमध्ये गेलो. म्हातारीला उठता येत नव्हतं. मी जवळ गेलो, पाठून हात फिरवला, तिच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि ती म्हणाली, देवानी मला आता प्रिय करावं, मला कंटाळा आला जगण्याचा. बाहेर येताना मुलगा म्हणला, महाराज गेल्या 7 वर्षापासून एका जाग्यावर म्हातारी झुरते आहे. काय वाक्य? काय वाक्य? झुरते. म्हणजे असहाय्य वेदना, चोहीकडे इंगळ, मृत्यू लोका संसारात होणारा त्रास सांगता येत नाही पण असतो, अशा प्रकारचा. याचं नाव झुरणे. हा झाला एक तात्विक दृष्टांत. दुसरा सांगतो. एक कॉलेज स्टुडंट पाहिला. आता मात्र मला जिल्हा बदलावा लागेल. एका जिल्ह्यात एक स्टुडंट कॉलेजवर मी पाहिला आणि बुलेट गाडीवर तो ग्राउंडवरती फिरत असायचा. एक्सलेटर दिलं की ती गाडी बटबट 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 बट वेगात चालायची. त्यांनी सायलेन्सरची ढोलकी फोडली होती, आवाज गर्जना व्हावी म्हणून आणि लक्ष केंद्रित व्हावं म्हणून. कोणाचं ते तुम्हाला वेगळं सांगायची गरज अजिबात नाही. त्याची एक मैत्रीण होती म्हणे, तिने त्याला मित्र स्वीकारलं नव्हतं पण तो तिला मैत्रीण म्हणत असायचा. ऐकताय ना? ऐकताय ना? आणि मग ती चालली की तो मागे मागे चालायचा, थोडा आवाज कमी करा, मागे मागे चालायचा, थोडा किंचित, थोडा किंचित, मागे मागे चालायचा, मागे मागे चालायचा. गाडी असं एक्सलेटर करायचा. पितळी मूठ, त्याला इंडिकेटर, त्याला गोंडे लावलेले, मागे एक फायबर प्लास्टिकची कॅप, चिखल माती खडे उडून येऊ नयेत, जरा बुलेट डोळ्यासमोर आणा तुमच्या. त्याला एक पितळी सिंह, त्याला असे दात, त्याच्या तोंडात एक कडी. ऐकलं ना? बुलेटचं वर्णन तुमच्यासमोर मी केलं. आणि तो असा वेगाने निघायचा आवाज करत. माझ्या लक्षात आलं, हा स्वातंत्र्यवीर नाहीये, हा प्रेमवीर आहे. लक्षात आलं तुमच्या? हा प्रेमवीर आहे. त्यांनी असा कट मारला आणि त्याची गाडी स्लिप झाली, जरा पडला. एका हातात गुलाबाचं फूल होतं, प्रफुल्लित टवटवीत पाकळ्या होत्या, त्या स्त्रीकेशर पुकेशर होता, पकडलेला भाग काट्याचा होता, पाकळ्या खाली पडल्या होत्या, काटे हातात आले होते. मी त्याच्याजवळ गेलो आणि त्याला विचारलं, काय झालं? तो म्हणला, महाराज जे होऊ नये तेच झालं. 3 वर्षापासून कॉलेजला मी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला इथे चक्रा मारतो, पण मला आत्ता असं कळलंय की तिचं लग्न ठरलेलं आहे. म्हणून मग मी त्याला म्हणालो, मग पाकळ्या गळून पडल्या असतील, पडल्याच होत्या, काटे हातात आले, याचा अर्थ असा आहे दुःख हातात आलं आणि खर्चटून पडला. दृष्टांत संपला. मी त्याला बाजूला घेतलं आणि त्याला विचारलं, किती वर्ष झाले रे? तो म्हणला, 3 वर्ष झाले महाराज. झुरलो पण हसले सुद्धा नाही. हे तरी कळतंय ना तुम्हा सज्जनांना? थँक्यू, तुम्ही सज्जन. विठाला विठाला. मला वाटतं 2 प्रकरणानं तुम्हाला झुरणं सांगितलंय आणि सखोलच सांगायचं असलं तर श्रोत्यांचं मन विकलांग आहे आणि वेळ कमी आहे म्हणून मी सांगत नाही, पण तरी टच करतो. श्रीमद भागवतात बबन काका कथा करतात, अजून कोणी कोणी करतंय महाराज लोक. त्या कथेत असा भाव आहे की
नरकांच्या कुंडगती 27 सांगितल्यात. किती किती? ज्याने जे कर्म केले, उदाहरणार्थ परस्त्रीला एखाद्याने आलिंगन दिलं असेल तर म्हणतात लालबुंद लोहाचा स्तंभ उभा करतात, ऐकताना याला उघडं करतात आणि यमदूत सांगतात चाल चाल आलिंगन दे, चाल पकड. तो नको नको म्हणतो, त्याला चाबूक मारतात म्हणे. मग पिसाळलेले कुत्रे सोडतात म्हणे. मग काचासारखे भुगा करून चिरून टाकतात आणि त्याला कोवळ्या पायात नग्न पळायला लावतात. पकड म्हणतात, तो नको नको म्हणतो आणि त्याला केलेलं कर्म आठवायला लागतं. त्याला विचारलं काय चाललंय? म्हणला महाराज ह्या कुंडात 36 वर्षापासून मी झुरतोय, म्हणजे 27 कुंडापैकी एकच सांगितलं तुम्हाला मी. एवढा त्रास आहे, मी पक्के 27 कुंड का सांगितले नाहीत? मग मी अजून जाऊन आलो नाही म्हणून. नाही कळलं तुम्हाला? मी गेलो की तिथलं वातावरण शेड्यूल सगळं पाहिल, क्लायमेट, तुम्हाला फोन करील, या मंडळी जागा आहे वर. मग यातले माझे जे अतिप्रिय आहेत ते माझ्याकडं येतील. ज्यांना काही आवडच नाही ते निवांत खाली राहतील. नाहीतरी ते वरही कामाचे नाहीत, खाली पण उपद्रव करणार आहेत. असे लोक जातात कुठं हेच मला कळत नाही. वैकुंठवासी नाही, कैलासवासी नाही, ते नेमके कुठे असतात? पत्रिकेत मेल्यावर काय लिहावं हा एक प्रश्नच असतो. कारण खाली चांगलं केलं नाही, वर यांना जागा नाही, मग यांना नेमकं काय लिहावं हा प्रश्न आहे. लोक मला विनोदाने विचारतात पत्रिकेत नाव टाकताना, तुमचं नाव काय टाकायचं? म्हणलं सध्या वैकुंठवासी लिहू नकोस. विनोद नाही कळला तुम्हाला? तो पण हुशार, त्याने मला पुन्हा फोन केला, जाऊ द्या नाव लिहिण्याचं, पण का लिहू नको जरा कारण तर सांगा. मी त्याला म्हणालो आमच्या नित्यकर्मामुळे आणि घेण्या देण्यामुळे आम्हाला वैकुंठात जागा मिळेलच काय याबद्दल मी साशंक असल्यामुळे तूर्त लिहू नकोस. आता ज्यांना आपापल्या कर्माची फारच खात्री ते बिचारे जाऊ शकतील, सांगता येत नाही. पण मी तिथे सगळं पाहिलं आणि मग तुम्हाला निरोप समारंभासाठी निमंत्रण देईल. असो, उपजे ते मरे, मरे ते झुरे. आता मरे ते झुरे, झुरायला देह शिल्लक पाहिजे ना मेल्यानंतर, शंका आहे की नाही? हां, मेला की संपला. सामान्य कॉलेज स्टुडंट जे पदवीधर पोर आहेत, मॅकॅलो शिक्षण पद्धतीने शिकणारे नाना महाराज, त्यांचं सगळ्याचं मत असे, आदरणीय नाना महाराज, त्यांचं सगळ्याचं मत असे, मेला की संपला. ही भारतीय संस्कृती नाही. मेल्यानंतरही कर्म शिल्लक आहे आणि मरण्याच्या आधी पण कर्म शिल्लक आहे. नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत. कर्माविना माणसाला श्वासही घेता येत नाही. कर्म करणंही श्वास आहे. मी कर्म करणार नाही म्हणणं सुद्धा कर्मच आहे. कर्माचा त्याग करता येणार नाही 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 नाही. माझ्याकडे पहा प्लीज, मी विषयाची संगती तुमच्यासमोर मांडतो आहे. मग काय? त्याला सूक्ष्म देह दिला जातो. कोणता देह? कोणता देह? कारण देह, लिंग देह, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आणि स्थूल देह आणि सूक्ष्म देह. सूक्ष्म देह असा आहे, तुम्ही डॉक्टर खोस्यांना, आपल्या पैठणकरांना, गिरीसरांना किंवा पिकेंना कोणाला विचारा किंवा नवीन लोकांना विचारा, मेलेला देह सूक्ष्म मायक्रोस्कोपीतनं पक्का पाहता येत नाही. आत्मा आणि ब्रह्म हे मरत नाही. तरी तुमच्यातले काही नेते आणि आमच्यातले काही बुवा आणि काही शिक्षक लोक मृत्यूनंतर स्मशानात त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळावी काय म्हणतात ते? काय म्हणतात? कारण पोस्ट ग्रॅज्युएशन असल्यामुळे आणि नाव मोठं असल्यामुळे, समाजात मान्यता असल्यावर काहीही बोललेलं चालतं असा त्याचा अर्थ नाही आहे. काही काळ ते चालतं. त्यांच्या मृत आत्म्याला चिरशांती मिळावी. आत्मावारे दृष्टव्याः श्रोतव्याः निधिधासितव्याः गीता नयनंचंदंती शस्त्राणी नयनं दहती पावकाः. आत्मतत्व मरत नाही, ब्रह्मतत्व मरत नाही, जातं ते शरीर. मग त्यांच्या मृत आत्म्याला शांती मिळो हा कसा काय अर्थ लावला हेच कळत नाही. चुकीच्याच भूमिका आहेत. कीर्तन झाल्यावर बऱ्याच गावात काही लोक आम्हाला जरा वर्णन करायला मंडपात असतात. काही तर कविता लिहून, एखादा लेख लिहून, जरा एक रचना करून लेटर पॅडवरती आजच्या महाराजाबद्दल काय बोलायचे, अप्रतिम, अफलातून, काय शब्द, जबरदस्त, हे सगळं वर्णन त्याचं. मग त्याच्यावर चालता चालताच एक कविता, कुसुमाग्रज तुकोबाराय ज्ञानोबाराय कमी पडल्यामुळे याची एक कविता. नाही कळलं तुम्हाला? आणि मग त्याने ते वर्णन करायचं. बुवांनाही बरं वाटतं. मंडपातही ट्रॉफी दिल्या जाते, दक्षिणेचं पाकिट दिल्या जातं, शाल शिरफळ दिल्या जातं. बुवांना आम्हाला बरं वाटतं, लोक समाधानी वाटतात, मीडियाला क्लिपा गाजल्या जातात. ऐकता का? आणि तो शेवटी सांगतो, दर्शन घेताना गडबड करू नका बरं का. पुरुषांना प्रार्थना, दर्शन घेताना एका बाजूला महिला येतील आणि एका बाजूला लेडीज येतील. दृष्टांत नाही कळला तुम्हाला?
धन्यवाद. यापेक्षा मराठी मला बोलता येत नाही. केवढं दुर्दैव आहे. काही पुरुषांना मी विनंती केली आहे आणि काही माणसांना सांगितलेलं आहे. अरे म्हणजे या दोघातही डिवायडेशन आहे काय? हे दोन्ही पण वेगळे आहेत काय? चला म्हणून उपजे ते मरे, मरे ते झुरे. सूक्ष्म देह दिल्यावर त्याला आदरणीय महाराज वेदना भोगाव्या लागतात. आता ऐका, आता थोडा विषय गांभीर्याचा आहे, चर्चेचा आहे. मीडिया तंत्राला, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिकला आपले घिगे सर आणि अन्य पत्रकार आहेतच, तुम्ही पण आहेत. तुम्ही तर मोठ्या या लेव्हलला काम करताय महाराज. तर प्रकरण असं आहे, IBNचं काम ते करतायत आणि चांगला मनुष्य. चला पुढे चला, पुढे चला. आपल्यात तर प्रकरण असे आहेत, उपजे ते मरे, मरे ते झुरे. उपजे ते मरे, मरे ते झुरे. वाक्य ऐका. राष्ट्रीय नेत्यात, राज्याच्या नेत्यात, जिल्ह्याच्या नेत्यात त्याच्या पक्षाचा सिद्धांत अजेंडा एक असावा. विधान नाही कळलं तुम्हाला? एक. शिक्षण संस्थेतले अध्यापक आणि सुटलेला विद्यार्थी याचा सिद्धांत एक असावा. दत्तमठातल्या श्रीहरी महाराज पवारांचं वागणं, आचरण आणि घरातल्या सदस्यांचं तसंच असावं. अनुयायी त्या सूत्राला पकडलेले असावेत. मतभेद नसावा. घरात एकपण असावं लागतं. उदाहरणार्थ निवृत्तीनाथ दादांचं विधान आजच्या अभंगात असे, उपजे ते मरे. आता यालाच पुष्टी ज्ञानोबाराय करतात. ज्ञानोबारा विरोधात जात नाहीत. म्हणून संत वाङ्मय, संत चरित्र, चारित्र्य, लिखाण आणि चित्र अत्यंत महत्त्वाचे. ज्ञानोबाराय म्हणाले उपजे ते नासे. लक्षात आलं तुमच्या? थोरल्या भावाचं जे मत आहे ते ज्ञानोबारायचं मत. हा झाला कौटुंबिक नात्याचा प्रश्न. आता गुरुशिष्य परंपरेनं गुरूंचं जे मत आहे ते शिष्याचं मत, ते शिष्याचं मत. नाही तर गुरूंचं मत एक आहे आणि शिष्याचं मत एक आहे. या विभाजनामुळं जनसामान्यात प्रॉब्लेम निर्माण होतो. ते म्हणाले उपजे ते मरे आणि हे म्हणतात उपजे ते नासे. दोघांचं व्यावर्त अर्थसंगती एकच आहे. नाश म्हणजे मरणच आणि मरण म्हणजे नाशच. फक्त ज्ञानोबाराने घेतलाय फिलॉसॉफीत जरा बदल केलाय. तो असा आहे, तुम्ही आता डॉक्टरेट करतायत, असा बदल केलाय, असा बदल केलाय. उपजे ते मरे, मरे ते झुरे. ज्ञानोबाराय म्हणाले दादा तुम्ही बंधू आहेत, या संघटनेचे प्रेसिडेंट, उद्गाते, निर्माते. या परंपरेचा गुरुमंत्र मला आहे, आपण एका रक्तातले, एक वडील आपले, आई एक. दुःख आपल्याला भोगावं लागलं, परंतु नाथपंथाचा संस्कार तुमच्या माझ्यावर झाला आणि वारकरी संस्थापन आपण केलं नाना महाराज. पण माझं थोडं म्हणणं म्हणजे तुमच्यासारखंच आहे, पण थोडा देशकाल परत्वे बदल मी केलाय. उपजे ते नासे, उपजे ते मरे इथपर्यंत आपण दोघं बरोबर आहेत. पण माझं थोडं प्रागतिक मत असे, उपजे ते नासे पण नासिले ते पुनरपी दिसे. नाही कळलं तुम्हाला? हे जरा माझं वेगळेपण आहे. कारण मी जर म्हणलो दत्त मंदिरात येणाऱ्या माझ्या प्रिय भाविकांनो, हे कीर्तन झाल्या झाल्या तुमचे वाटोळे होणार आहे, तर नाही का चपलांचा हार मला तुम्ही घालायला जाताना, नाही का सेनाच्या खड्यात माझा सत्कार कराल. वास्तुशांतीला बुवा गेला तर त्याला म्हणावं जोडून या धन उत्तम व्यवहारी. अभंग घेतला जाळोनी संसार बैसोलो अंगरी. अरे त्याने कोटीचा बंगला बांधलाय, केळी विकत भाजीपाल्यापासून बंगल्यापर्यंत आलाय, सदस्यापासून सभापतीपर्यंत गेलाय, पती सुद्धा नव्हता तो. नाही कळलं तुम्हाला? आणि एवढी डेव्हलपमेंट झाली तुम्ही म्हणता जाळून संसार. समय सूचकता अत्यंत महत्वाची, अत्यंत महत्वाची. माता म्हणाले मग मर म्हणायचं नाही. समजा मी म्हणालो की हे माझे प्रिय श्रोते भगवंतानी लवकर प्रिय करावेत, नाही कळला शब्द? नाही कळला? हे म्हणतील अरे महाराज आहे की जनावर आहे हा, घाला याला गोळ्या, करा याला हुतात्मा, करा एक पुतळा उभा बिंदुसरेच्या काठात, आलं पाणी तर घेऊन जाईल. बरोबर आहे की नाही? असं चालत नाही. मग ज्याच्या घरी गेलो त्यांचे काही विचार नाही पटले तरी जाताना म्हणावं लागतं कल्याण होईल, चांगलं होईल, बरेत ना तुम्ही, समाधानी राहा. निदान 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 सॉफ्ट राहावं लागतं, प्रेमाने बोलावं लागतं. ज्ञानोबाराच्या लक्षात आलं मृत्यूलोकात, विज्ञान युगात हा समाज जेव्हा परिवर्तनवादी होईल, यांना जर म्हणालो हरिपाठ म्हटल्यावर तुमचं वाटोळं होईल तर जमायचं नाही. यांना हळूहळू म्हणावं लागेल संसार खोटाच आहे, संसार खोटाच आहे, तो नाहीच आहे. परंतु यांना डायरेक्ट जर म्हटलं लग्न झाल्यावर 16व्याला कीर्तनकाराचं कीर्तन ठेवलं आणि यांनी म्हणायचं संसाराचे अंगी अवघीच व्यसन आहे. अरे त्याने 3 कोटी खर्चिलेत, आशीर्वाद द्यायला तुला बोलवलंय, आज 16व्याचा सत्यनारायण आहे आणि तू म्हणतो संसाराच्या अंगी अवघीचं व्यसन आहे. तू सांग अवघाची संसार सुखाचा करीनं, आनंदी भरीनं तीही लोक. जरा दडपण काढ, जरा बोदरेशन काढ, त्याच्यावरचं विनाकारण इफेक्ट करू नको.
त्याला विनाकारण इन्फेक्शन होईल असं वागू नको. मग काय कर, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही सगळेजण मरणार आहेत. वाक्य ऐका, वाक्य ऐका, तुम्ही सगळेजण मरणार आहेत, पण मला माझ्या पूर्व पुण्याईनं असं दिसतं पांडुरंगाच्या कृपेनं जे जे मरणार आहेत ते पुन्हा जन्माला येणार आहेत. लोक म्हणले मग काही हरकत नाही. लोक काय म्हणाले, लोक काय म्हणाले, लोक काय म्हणाले, मग काही हरकत नाही. मर म्हणीनात का, पण चला पुन्हा कुठे ना कुठे चान्सेस आपल्याला, या वेळेला नाही निदान पुढे कधीतरी कधीतरी, पण निवळच नाही म्हटल्यावर जसा मूड जातो तसं होतं. कुठले का होईना, कधीतरी का होईना, जाता जाता का होईना, पण योग आला पाहिजे. माणसं नाही म्हणत का मेल्यावर एवढ्या लांबून आलो, मला वाटलं उचलतात की काय कोणास ठाऊक आहे, पण चला बाबा शेवटी का होईना हात. नाही कळत तुम्हाला, तेवढ्याच समाधान मानतात माणसं, तेवढ्याच समाधान मानतात. उपजे ते मरे, मरे ते झुरे, जन्म एर झारे, जाण्या येण्यात एर झारा झाल्या. याला दृष्टांत आहे तो असा, पाटलांच्या वाड्यात, देशमुखांच्या वाड्यात, कुलकर्ण्यांच्या वाड्यात पूर्वी एक घड्याळ असायचं भिंतीला अडकवलेलं. ऐकताय ना श्री महाराज, एक घड्याळ, आणि त्या घड्याळाला एक लंबक असायचं ना, लंबक पळी पळी स्टीलची, आणि ती टक 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 टक. त्या रात्री माझा मुक्काम झाला आणि त्या घड्याळाजवळ मी गेलो आणि त्या काचेला जरा वर केलं. ऐकताय ना, त्याच्या झाकणाला वर केलं, त्या पळीला हात लावला, पळीच्या डोळ्यात पाणी आलं. आत्मचरित्र आहे बरं का घड्याळाचं. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली, महाराज गेल्या 36 वर्ष या घरातल्या भिंतीला मला अडकवलेलं आहे, टकटक माझं चालू आहे. मी वेळ सगळ्यांना सांगते, पण जवळ येऊन प्रेमाने माझी विचारपूस कुणीच केली नाही. तुम्ही बाहेर गावातून आलात, मला जवळ घेतलं. मी विनोदानी म्हणालो, संन्यास घेतल्यावर तुला नाही तर आता जवळ घेऊ कुणाला. मराठी कळते तुम्हा सगळ्यांना. चला बिचारीला बरं वाटलं, मलाही समाधान वाटलं, ती प्रसन्न झाली. तिला मी म्हणलं, बाई अगं पाली ते बीड, बीड ते सोलापूर, सोलापूर ते धाराशिव, संभाजीनगर ते जालना, बीड ते पुन्हा राजुरी, केवढा तुझा प्रवास चाललाय, जाणं येणं जाणं येणं, वाजले किती? ती म्हणी मला माहिती नाही, काटे जवळ आहेत, आकडे जवळ आहेत. ऐकताय ना, पळी फिरते पण किती वाजले माहिती नाही. तसं हे जीव नावांच्या पळ्यांनो, तुमचं जाणं येणं नावाची धावपळ चालू आहे, पण किती वाजलेत आणि किती शिल्लक आहेत तुमच्या माझ्या लक्षात नाहीत. याकरता सप्ताह, याकरता कीर्तन, याकरता प्रवचन, याकरता पारायण, याकरता व्याख्यान, याकरता अनुष्ठान, याकरता संस्थान, मठ आणि मंदिर याची डेव्हलपमेंट. उपजे ते मरे, मरे ते झुरे, जन्म एर झारे, जाण्या येण्यात वेळ वाया गेला. पण एकरूप ज्याच्याशी व्हायला पाहिजे ते होता आलं नाही. कुणाशी? संगती लावताना नाना फार अवघड. उपजे ते मरे, मरे ते झुरे, जन्म एर झारे. ऐका, एकरूप ते हे कृष्ण नाम. अन्वय लावताना जे एकरूप ज्याच्याशी व्हायचंय त्याचं नाव कृष्ण आहे. आणि नंदाघरी सोहळे बाळ क्रीडा, तो नंद पाटलांच्या वाड्यात राहतो आहे. बास इथपर्यंत आपण आलोत. ते हे कृष्ण नाम गोपी संगे मिळे, नंदाघरी सोहळे बाळ क्रीडा. सोवळ वेगळं, सोहळा वेगळा. सोवळ पावित्रता, अँटीसेप्टिक पण, शुश्रुभूत पावित्र देखणे पण, अँटीसेप्टिक पावित्रता. विज्ञान युगात एखाद्या पत्नीला सर्जरी झाल्यावर हॉस्पिटलला ICUत आपण गेलात, डॉक्टर सांगतात हँड क्लोज लावा, तोंडाला बांधा, डेटॉल लावा आणि मग स्पर्श करा. आपण म्हणू शकत नाही माझी बायको मी हात लावीन, ते म्हणतात नको, तुम्ही नखं काढले नाहीत, अस्वच्छ आहेत, तोंडावून हात फिरवला, कुणालाही जवळ घेतलंय, त्यामुळं तुमचे हात आणि पाय पवित्र राहिलेले नाहीत, जरा स्वच्छ हात धुवा. याचं अँटीसेप्टिकपणाचं नाव आहे सोवळ पावित्रपण. विठाल विठाल. ते हे कृष्णनामानंदा घरी सोहळे बाळ क्रीडा. चला, अमर अमरे, अमर पद खरे, हुवणी गुजिरे दूध मागे. परमात्मा अमर आहे आणि जीव हा नाशवान आहे, जीव हा नाशवान आहे. तुम्हाला मला जायचंय, पहिलं चरण तिसरं चरण, भाव एकच, भावात काही बदल अजिबात नाही. हा भाव कळत नाही तरी भाव आहे म्हणून अभाव आहे. कळलं का तुम्हाला? अभाव आहे. अमर पद खरे, हुवणी गुजिरे दूध मागे. आता शंकासी आहे अण्णा घिगे साहेब, नाना आणि मस्के साहेब, सगळ्यांना साहेब, आदरणीय साहेब. कसं आहे माहिती का? हुवणी गुजिरे दूध मागे,
9 लाख गायी ज्याच्या घरी आहेत तो ब्रह्मांडाचा नायक गल्ली बोळात जाऊन जरा मला आतपाव दूध द्या असं म्हणेलच कसं? याचा सरळ अर्थ डिटेक्ट असा आहे, प्रेम वात्सल्याचा शुद्ध भाव मागणे म्हणजे दूध मागणे. संत वाङ्मयाचा अर्थ लावता नाकी नव येतं. बरं, निवृत्ती परिचार सर्व हा गोपाळ पूजी दिनकाळ आत्माराम. परिचर्या म्हणजे सेवाभाव. गहिनींच्या कृपेनं सेवाभाव मला कळल्यामुळे मला आता हे जगत जन नोहे हा अवघा जनार्दन रामरूप दिसाय लागला. विठोबार हे जसे चरित्र केले नारायणे रामता गोधने राखिता गे, रामता गोधने राखिता गे, रामता गोधने राखिता गे. जसे चरित्र केले नारायणे रामता गोधने राखिता गे, रामता गोधने राखिता गे, रामता गोधने राखिता गे. दशे म्हणजे दशा. डीएडला सिलेबस असायचा डीएडला, आणि त्यात अवस्था सांगितल्यात. पौगंड अवस्था, किशोर अवस्था, तारुण्याची अवस्था आणि वृद्धोपकालाची अवस्था. या कुठल्या अवस्थेतलं चरित्र आहे? ए दसे चरित्र केले नारायणे. पण रांगता बालस्वरूपात असताना परमात्म्याचं हे चरित्र आहे. एक वाक्य बोलतो मीडिया तंत्राला, कृष्ण चरित्राच्या श्रवणानं आपलं चारित्र्य संपन्न राहावं. याकरता देवसंतांचे चरित्र ऐकायचे आहेत. नाही तर जन्मभर काला ऐकून आपण जर कालाच केला तर काही फायदा नाही त्याचा. काही ना काहीतरी बदल वक्त्यातही अपेक्षित आहे आणि श्रोत्यातही अपेक्षित आहे. नाहीतर सप्ताह ठेवणाराच बुवा टाळकऱ्यांना तंबाखूला चुना मागत असेल तर 2 तासात व्यसनमुक्तीचं कीर्तन पाणीत गेलं की नाही, कल्पना सांगा ना तुम्ही. बोले तैसा चाले त्याची वंदावी. आईवर खूप चांगला बोलतो पण आई आपल्या जवळ नाही आहे, यापेक्षा दुर्दैव काय असलं पाहिजे. त्यामुळं आधी केलं आणि मग सांगणं यात खूप फरक जमीन आसमानचा आहे. चला, परमात्मा रांगत असायचा, त्याला प्रमाण आहे सगळ्यांच्या पाठातलं आहे. रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणे चोरीत लोणी, रांगत रंगणी धावणी धरित गौराणी, धावणीत करणे देती घराणे, देती घराये शोधे साधने, शोधे साधने. दैवित भक्षुनी कमाल केले, नवल केले साधन. कृष्णा आता यातला एक अफलातून भाव पत्रकारांच्या समोर मी देतो. बांधिती चरणी देती गारहाणे. गवळणी खोड्या करणाऱ्या कृष्णाला प्रतिबंधाची कारवाई म्हणून कृष्णाच्या पायाला बांधतात का? दुसरा अर्थ नाना महाराज. गवळणींच्या लक्षात आलं, ब्रह्म गोकुळात अवतीर्ण झालं. आपण श्रुती आहेत तरी परमात्मा ब्रह्मतत्व हे डिटेक्ट न झाल्यामुळं आता आपलं विकलांग होणारं मन आहे ते कृष्णाच्या पायाला बांधलेलं बरं. कशी वाटली संगती? बांधिती चरणी देती गारहाणे. काही आपल्या तक्रारी सांगायला लागल्यात. यशवदे साजनी सज्जनी सत्तजनी संतजनी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता परमात्मा जरा रांगायला लागला. तळवे तळ हात
साजणी. साजणी शब्दाचा अर्थ स्त्रिया नाही हा. साजणी म्हणजे गावातल्या गोपी नाही. साजणी म्हणजे तुम्ही जमलेल्या सगळ्या जणी नाहीत. साजणी म्हणजे हे सज्जनी बुद्धी. हे बुद्धी. अगं ब्रह्मांडाचा नायक माझ्या अंगणात रांगतो आहे. त्याला धरण्याचा प्रयत्न केला. एक गवळण वाड्याच्या सभोवताली आली आणि तिला परमात्मा फारच स्मार्ट दिसला बरं का, मनोज महाराज गोटे. आणि अचानक ती गवळण आली आणि कन्हैयाच्या हाताला हात लावला. आता जरा विनोद करतो. आपल्या गाडीत आपल्याबरोबर फिरणारे सगळेच माणसं आपलेच असतात हा आपला गोड गैरसमज असू शकतो. म्हणजे तुम्ही घेऊन फिरू नका असं माझं मत अजिबात नाही. पण जरा अंतर ठेवलं पाहिजे. राखावी बहुतांच्या अंतरे भाग्य येते तदनंतरे. कारण आपलाच आपल्यापासून केव्हा दुरावल्या जाईल याचा अंदाज नाही. दुरावलीला आपल्याकडे कधी येईल याचा अंदाज सांगता येत नाही. त्यामुळं हे मानसशास्त्र पक्क जीवनात कळलं पाहिजे. सूत्र कळलं पाहिजे. श्रोते हो गवळण आलीन कन्हैयाच्या हातात हात दिला तर त्यातला बोबड्या नावाचा जो सदस्य आहे तो कधी फुटला कळलंच नाही. हे काही आत्ता आहे काय, हे पहिल्यापासून चालत आलं. बोबड्या फुटला आणि बोबडं बोलत बोलत देशमुख साहेब यशवतेकडे गेला आणि म्हणाला, मैया तुला माहिती का काय, कृष्णाने एका तरण्या पुरीच्या हातात हात दिला. आता देवाने दिला नव्हता, देवाचा तिने हातात घेतला होता, पण तेल तिखट मीठ लावून सांगितलं असा असा हात दिला. यशोदा म्हणाली हे खरं असेल तर कृष्णाला मी शिक्षा देते. आता तिथनं हा निघाला. कोणाचा? कृष्णाचाच मित्र. बरोबर आहे की नाही. बोबड्या सुटला. आता हे लक्षात आलं परमात्म्याच्या की आपलं गारहाणं आपल्या टीममधला नेमका कोण सांगू शकतो. परमात्मा घरी गेले. यशोदा म्हणाली इकडे लाला काय कालचं प्रकरण सांग. काय घडलं मैया? गवळणीच्या हातात हात तू दिला. म्हणाला तसं नाही आहे, ती आली ना हातात हात घेतला, माझा काही दोष नाही. मला पक्का माहिती आहे, खरं सांग कशावरनं. मला पक्क कळलंय. लक्षात आलं की आपल्यातला सदस्य फुटलाय. कृष्णाने टीम युवक संघटना स्थापन केली पण सतर्कतेचा इशारा दिला. सगळेच जण इथून पुढं कमी काळ राहिलाय, सावध राहा. काय म्हणाले? माझ्या अवताराचा कमी काळ राहिलाय, सावध राहिलेलं बरं. काय करावं ते कळे ना. बोबड्या भेटला. बोबड्याला विचारलं काय बये आहे ना साहेब? सगळं चांगलं आहे. तुझं कसं काय? चांगलं चाललंय. ते भावनिक होतं बिचारं. टीममधलं होतं, फुटलं होतं, पण पाठवून हात फिरवल्यावर पुन्हा रिवर्स आलं. नाही कळलं तुम्हाला? नाही कळलं तुम्हाला? असं होत नाही काय? होतं ना, होतं. अरे आता काय, माझा जन्मच तिथला आहे, मला माहीत नाही का सगळं होत नाही काय? जरा पाठवून हात फिरवला आणि तो रिवर्स आला आणि तो म्हणला देवा मी तुझ्याबद्दल जरा परवा बोललो पण तसा आपला काही विरोध. काय बोलला तो? मी बोललो पण तसा माझा तुझा काही विरोध नाही. मग भगवान म्हणाले नाही 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 बाबा बोबड्या, तुझ्यासारखा आपल्या टीममध्ये म्हणजे पेंद्या, वडजा, वाकडा, मधुमंगल, सुदामा, श्रीशामा, तनसुका, मनसुका, धनसुका या सगळ्यात शार्प बुद्धीचा कोण असेल तर तू. हे जरा पुढं सरकलंय. आपत्त काही नाही म्हणला. वाक्य नाही कळलं? आपत्त काही नाही. मी तहत गेलो आणि देतो तुला म्हणलो मैयाला की कुतनानी गवलणीचा हात धरला. वकलं ना ते. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. त्यामुळं फार लांब गेलेला जवळ करणं फार अवघड नाही आणि जवळ आलेला लांब लावणं अवघड नाही. विठाल चला वेळ कमी. कृष्ण परमात्म्याने बासरी वाजवली. बासरी हरि की मुरली बाजी रे जमुना के तीर बाज, जमुना के तीर रे. हरि की मुरली बाजी रे जमुना के तीर बाज, जमुना के तीर. हरि की मुरली बाजी रे जमुना के तीर बाज, जमुना के तीर.
सारा थोडा फरक है आदरणीय अण्णा. हरी की मुरली बाजे यमुना के तीर, हमारी भी बज रही है लेकिन बिंदु सरा के तीर. ऐकताय का? आणि त्याची बासरी. आता मी जरा तुमच्याकडनं एका वाक्याला टाळ्या घेणार आहे, सावध राहा. पंडित 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 हरिप्रसाद चौरसियांची बासरी ऐकल्यावर जर संगीतातला माणूस मंत्रमुग्ध होतो तर प्रत्यक्ष ब्रह्मांडाच्या नायकाच्या बासरीचा स्वर कसा असावा कल्पना करा. स्वर्गीय जनार्दन दोडक्याने क्लारोनेट वाजली तर आपल्याला समाधी लागायची, तर प्रत्यक्ष बिस्मिल्ला खान साहेबांची सनई वाजली तर वेड लागायचं. तर ईश्वराच्या बासरीचा नाद कसा असेल? मग त्याचं वाक्य नादच करायचं नाही असा नाद. कसा नाद होता? नादच करायचा नाही असा नाद होता. आणि तो नाद गाजला. आता हठयोग प्रदीपिका नावाच्या ग्रंथात मुरली नावाचं भाष्य लिहिताना असं सांगितलंय, ऐका ना नाना. जी मुरली ती मुरली. 2-3-4 वर्ष नाही, 50-60 वर्ष. जी मुरली ती मुरली. पावा असू शकतो पण मुरली नाही. वडा असू शकतो, पाव असू शकतो, पाव असू शकतो, पण मुरली नाही. मुरली. मुरलीला रिकम व्हावं लागतं, रित व्हावं लागतं, मोकळं व्हावं लागतं. फुंकर मारल्यावर सॉफ्ट आवाज आला पाहिजे. जिला आतून पेर आहे ती मुरली नाही. ज्या ज्या क्षेत्रात ज्यांना आतून पेर आहे ती मुरली नाही, ती फुंकणी. विठाला विठाला. ऐका ना, ते शिवळाट असू शकतं, शिवळाट. मुरली नाही. ती काठी असू शकते, ते प्रेताचा बांबू असू शकतो, मुरली नाही. ती मुरली एवढी सुंदर वाजली. मुरलीचं नाव आहे सोहमध्वनीचा नाद. मी ब्रह्म आहे याची अनुभूती असणारी फुंकर, त्याचं नाव मुरली. मुरली वाजली, गवळणी सगळ्या एकत्र आल्या, गोपाळ सगळे एकत्र आले आणि गावात चर्चा झाली. वेळ खूप झालाय, आपल्याला पुढे बहुत करणे आहे. पंगत आहे, जाणं आहे, सत्कार आहेत, अतिथी आहेत, अभ्यागत आहेत, जायला पाहिजे. कृष्णाला निरोप आला. यशोदेने सांगितलं आता जाई वणा सेवे घेऊनी गोधना. गायींना धन म्हटलंय त्या काळात. आणि आमचे संजय महाराज पाचपोर या बाबतीत महाराष्ट्र प्रदेशात चांगलं काम करतायत. चांगलं, ज्याचं जे उत्तम काम आहे त्याला चांगलं म्हणायला प्रॉब्लेम काय आपल्याला? समूर्त कोणी वर्णन करील? चांगलं काम करतात. संकल्प नावाचा प्रकल्प मी अकोल्याला जाऊन बघितले. आळ्या काढतात, किडे काढतात, पट्टी लावतात, लिक्विड लावतात, स्नान घालतात. मी जाऊन पाहिलं ते प्रकरण. अंध पंगू अपंग गायींना सांभाळतात. अशांना दिलं तर काही अडचण नाही यार. श्रोते हो, श्रोते हो, गायींना धन म्हटलंय. आणि भागवतात नाथाने असं लिहिलंय पैठणच्या, जे देशी गोहत्या घडे ते देशी पर्जन्य न पडे. क्लायमेट बदलल्या जातं. आता एक अर्थ गायी, आध्यात्मिक अर्थ पंचकर्मेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय या गायी आहेत. मनबुद्धी चित्त आणि अहंकार हे सगळे सदस्य आहेत. आणि या गोकुळात या सगळ्या सदस्यरूपी गायींना जरा फ्रॉड केलाय, प्रॉब्लेम केलाय. त्यातला मनाजी स्वैराचारी झालाय, त्यातला कामाजी बिघडून गेलाय, क्रोधाजी फौजदार त्याच्यासारखं वागतोय, कुणाची केसच नोंदवून घेत नाही, तक्रारीचा अर्ज झुगारून लावतो. कारण त्याला इथे ममता तयार झाली. या विषयाची बीड जिल्ह्याला आवश्यकता आहे. तिथे ममता तयार झाली. कोण झाली? ममता. मी म्हणत नाही, तरुणी ममता मनाची, ते अहंकार तत्वरुची, तेने पंचमहाभूतांची अभिव्यक्ती होय. त्या ममतेला अविद्या नावाची कन्या झाली, अविद्येला अहंकार नावाचा मुलगा झाला. ऐकता का? आणि कल्पना अविद्या येणे झाला जीव. आणि मग नामदेवराला म्हणावं लागलं, अहंकाराचा वारा न लागो राजसा. गोकुळच फ्रॉडी झालं, बाहेर स्वच्छता करण्यात काय अर्थ आहे? हा गोकुळातल्या कृष्ण चरित्राचा अर्थ तुम्हाला संक्षिप्त सूत्रबद्ध कानावरती घातला. आता गायी घेऊन परमात्मा निघाला, यमुनेच्या तीरावरती आला. तर BPED कॉलेज म्हणजे शिक्षण संस्था शारीरिक परमात्म्याने उघडली आणि काही खेळ खेळू म्हणाले. त्यातला एक, हा मामा पोरा हा मामा घुमरी वाजे गमा, 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 हा मामा पोरा हा मामा घुमरी वाजे गमा, हा मामा पोरा हा मामा घुमरी वाजे गमा, हा मामा पोरा
आमचे आदरणीय महाराज तिथून टाळ्या वाजून आनंद घेत आहेत. वाक्य ऐका ना, वाक्य ऐका ना. हा मामा कोण कोण कोण? मामा. मामा आणि मेहुणा ह्या दोन प्रकरणाला संसारात जरा प्रतिबंध असावा. नाही कळलं? नाही कळलं? साले एखाद्या भाच्याला मामाला राग यायचा माझ्या वाक्याचा. मामा आणि मेहुणा हे दोघं जरा अंतरावरती असतात. कारण त्या गांधारीचा भाऊ होता महाभारताच्या कालखंडात कौरवाच्या गटात. त्याचं नाव काय होतं? शकुनी. आणि धृतराष्ट्र असाच माझ्यासारखा बसायचा, असंच बसायचा. आणि बसल्यावर तो गांधारी नंदन यायचा, जीजू जरा सोच के करो. ऋषी महाराज बर का गुरुजी, जरा सोच के करो. गांधारी ने पट्टी बांध दी, आप तो आंधे हैं लेकिन मेरे भांजे का क्या होगा जीजू? समझो, पांडव का सगा मामा है शल्य. रातों रात साला नहीं फोड़ दिया तो शकुनी नहीं बोलेंगे. ज्यांना कळलं हे वाक्य त्यांना धन्यवाद देतो. अर्जुनाचा सख्खा मामा शल्य या मामानी फोडला. हा मामा. नाही कळलं तुम्हाला? कुछ भी करो लेकिन डाव पर द्रौपदी लगा बेटा. त्याचं नाव मामा. मला एक मामा विठाला विठाला अजून एक खेळ एवढाच सांगतो. कीर्तन संपलं. आपल्या सगळ्या कीर्तनकाराला घोंगडी असते की नाही? घोंगडी. घोंगडी घोंगडीचा एक खेळ आहे, छान आहे. अरे खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. 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 माझी घोंगडी हरपली. माझी घोंगडी हरपली. घोंगडी हरपली. माझी घोंगडी अरे या प्रमाणाचा काही तात्विक अर्थ आहे माझ्या बांधवांनो, संतांनो. काही अर्थ असा आहे, रक्त रेत मांस मज्जा असती या सगळ्या नासक्या प्रकरणानं विणलेली ही घोंगडी आहे. पण माझी जी ओरिजिनल आहे ना, ओरिजिनल स्वर कान्होबा आहा कान्होबा 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 कान्होबा. पैशामुळे गेलो तर सापडत कान्होबा कान्होबा. आहा वा 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 सुधीरजी. कान त्रिंबकचा संपन्नच व्हावा. पण आपल्या संप्रदायाने आपल्याला जे ज्ञान दिलंय, वृक्षवल्ली आम्हा सोयरी झाड न तोडता कुंभमेळा व्हावा. विठाला वृक्षांची तोड कत्तल करून होणारा कुंभ फार फलदायी ठरेल असं वाटत नाही. वृक्ष ही देवता आहे. वृक्ष हा निसर्ग आहे. पर्यावरण संतुलित ठेवतो. तो आपला मित्र आहे, आपला सगा आहे, आपला नातलग आहे. त्यामुळे त्याला आळं करणं, प्रेम देणं, त्याची जोपासना उपासना करणं आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवलंय. त्यामुळे त्यांची कत्तल होऊ नये, कुंभ तर व्हावा अशी माझी भावना आहे. श्रोते हो, विषय संपला.
गवळणी एकत्र आल्या, गोपाळ एकत्र आले, सगळ्यांनी पंगती आणल्या आणि कृष्णाने निवेदन केलं, माझे आहे तैसे पाहे, नाहीतरी घरा जाई, चोरून या माये नवणीत आणावे. आता इथं शंका आहे, एकट्या कृष्णानं सगळ्या गोकुळाला अन्नदानाची पंगत दिली असती, एखाद्या सप्ताहात एखादा नेता आणि एखादं गाव करोडो लोकांना अन्नदान देतो की नाही? मग ब्रह्मांडाच्या नायकाला पत्रकार साहेब एकट्याला पंगत घालणं अवघड नव्हतं, पण परमात्म्याने त्या काळात सहकार संस्था स्थापन केली आहे. ते म्हणाले, सगळ्यांच्या घरातून थोडं थोडं आलं तर एकट्याचा अहंकार माजत नसतो, म्हणून काला सगळ्यांचा असावा, महापंगत सगळ्यांची असावी. सगळे एकत्र आले, तृप्तीचा ढेकर दिला, नाही देखील ते मिळे, भोग सुखाचे सोहळे आज देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी. आजचा काला वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे आज काला एकमेका देऊ मुखे, सुखे घालू कुंभरी. आज ओस अमरावती काला पहावयास येती. आता पुढचं एक वाक्य बोलतो, जरा आपल्या बीड जिल्ह्याला हे वाक्य त्रासदायक ठरू शकतं. काला हंडी नेत्याच्या हाताने फुटू नये. नेत्यांना आदरार्थी आगमन, पूजन, शाल श्रीफळ करावी, कारण डेव्हलपमेंटसाठी त्यांच्या आधाराची आवश्यकता आहे, ते राजस्वरूप आहेत, परंतु दहीहंडी नाही. कारण की मी विषय सांगतो, काला करीती संतजन, नॉट नेताजन. काला करीती संतजन, सवे त्याच्या नारायण, मुदा घेऊन या करी आणि पेंद्या वाटी तो सिदोरी. हा पेंद्या म्हणजे संत ही भूमिका त्यानी, आणि अहंकाराचं गाडगं फोडायचा अधिकार संतालाच आहे, यांना नाही, कारण यांचं मोकळं झालेलं नाही. विषय समाप्त, विषय समाप्त. काही परखड विचार नाही मांडले, परिणाम काय होईल? जवळ कीर्तन व्हायचे नाहीत, पण विचार नाही मांडले तर दिशा बदलेल ना. देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे. मी क्षमा मागतो, मी सगळ्यांच्याकडं आत्ता जे अर्ध कॅबिनेट आहे या सगळ्यांच्याकडे त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात माझे कीर्तन होऊन समाप्त झालेले आहेत. त्यामुळं त्यांचा आयाम, बौद्धिकता, वैचारिक पातळी, संघटन कौशल्य, समाजाप्रती असलेला जिव्हाळा, या सगळ्या गोष्टी जाणता आल्यात. हे कीर्तन प्रभू दत्तात्रयांच्या चरणी समर्पित करून, आणि जरा आघाव बोलतो, शिवगिरींच्या चरणी आणि महाराजांचे पितृचरण आप्पांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या सेवेला विराम देतो. किती थकले तरी आप्पा ताडकीने माझ्यासाठी उठायचे, अंगावर शाल घालायचे, गंध तिलक करायचे, आलिंगन द्यायचे आणि काठी टेकवत टेकवत माझ्याकडे यायचे. या मंडपातल्या अर्ध्या लोकांना जवळजवळ हे प्रकरण माहिती आहे. म्हणून श्रीहरी महाराजांना उदंड आयुष्य मिळावं, त्यांची पत्नी ही माझी मानसकन्या आहे, तिला आरोग्य मिळावं, नाती नातवंड यांचं सगळ्यांचं भलं व्हावं, आणि बीड जिल्ह्याला आणि आपल्या प्रभागाला लोकांची पाहण्याची दृष्टी अन्य राज्यात, अन्य जिल्ह्यात जी झाली आहे, ती स्वच्छ प्रतिभा संपन्न होऊन संत विचाराने वैचारिक जीवन घडावं अशी भावना व्यक्त करत करत ज्ञानेश्वर माऊली हे जे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल, हे विठ्ठल जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय विठ्ठल, जय विठ्ठल. श्री हरी महाराज पवार यांनी ते हाती फोडण्यासाठी व्यासपीठावर यायचं. श्री हरी महाराज. कंटी धरला कृष्ण. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय हरि 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 हरि. अच्छा. हरी कंठी धरिला कृष्ण मनी अवगाहने प्रकाश, लाला वाटुळे एका वैष्णवनिका संभ्रम, वागोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकानाथ. लाला वाटुळे एका वैष्णवनिका संभ्रम, तुका मने भूमंडळी आम्ही बळी विरगाडे. लाला वाटुळे एका वैष्णवनिका संभ्रम, शिंकेला पडले तुम्ही होती राजे वळले तुम्ही वारे डोळीकडे मुख पसरणी गडे.
जोडीचा कोपरा वारे दोन्हीकडे मुख करुणीकडे वारे हाती धोका देऊने वारे दोन्हीकडे मुख करुणीकडे महाराज तुम्ही विचारिला अधिकार मी आपुला महाराज तुम्ही म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया प्रसंगाचारी 2 मिनिटं महाराज आपल्याला काही पुढली सूचना आहे ते सांगतील नंतर आरती होईल. श्रीहरी महाराज